तर काय जेवढं तयार झालंय आता किती छान दिसते बघू शकतात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळच्या 10 वाजल्यात, आंघोळ वगैरे जेवण वगैरे सगळं झालं आहे. पप्पा आणि दीदी बाहेर गेल्यात, म्हणजे नगरला गेल्यात. ते त्या दिवशी दीदीचे डॉक्युमेंट भेटले नव्हते, सो ते आणायला आता मी चाललो आहे दुकानात. कारण की दुकानात कोण नाही, मम्मी एकटीच आहे घरी. तिथं गाडी लावली बारकी बाहेर आणि आता चाललो आहे दुकानात मी. का रडतो विचार की त्याला. का रडतो बाळा? ये बाळा, बाळा त्याला शिरलं बघू. मोबाईल राहू दे चार्जिंगला, इकडे बघ. मोबाईल राहू दे चार्जिंगचा. अरे व्हिडिओ काढ दे फक्त. चल सरला काय जाऊ दे मला. तर काय दुकान वगैरे लावलंय, आता मम्मीला सोडायला रानात चाललोय. तर मम्मी कुलूप लावते. मम्मीला रानातून सोडून यायचंय, मग झुंबर बघायचे नाही का आज, म्हणजे बसवायचे म्हणजे ते फिट करायचे, वरती नाही करायचं, खाली चेक करायचं आधी. मम्मीला सोडलंय आता रानात, आता मी चाललो घरी. काही जातो हाय चलो. तर काय जस्ट एवढ्यात घरी आलोय. हे आलोय इथं, कुलूप वगैरे उघडलंय. अजून ते झुंबर बसवायचंय, म्हणजे फिट करायचंय. सो आता बघूत जमतंय का नाही, तर कोणाला तरी म्हणजे बोलावं लागेल, एखादा फ्रेंड वगैरे. तर बघूत काय होतंय आता. तर गायचं आम्हाला काय माहीत नाही कसं जोडायचंय, सो आम्ही यूट्यूबला बघतोय आणि जोडतोय आता हळूहळू. तुम्हाला आता हळूहळू एक टेप बाय टेप दाखवतो. आता हे जे सगळे ते पाईप आहेत ना, हे सगळे ह्याच्यात टाकायचे असे, आणि हे पकडणे फिट करून घ्यायचंय स्टेप बाय टेप सगळं. हे सगळं फिट झाल्यावर मग तुम्हाला दाखवतो आता. ओम बसवित आहे. बसलो ओके. ऑलमोस्ट होत आलंय, थोडं राहिले तरी अजून खूप नाही तरी. ते लाईट वगैरे ते ह्याच्यातले ते क्रिस्टल्स वगैरे ते तर काचेच आहेत. तर काय जेवढं तयार झालंय आता किती छान दिसते बघू शकतात. लई मेहनत लागली ह्याला, विचारा किती लागली. आता किती वाजल्यात बघ र, टाइम बघ ना एकदा किती वाजलाय. 3 वाजल्यात. आम्ही नाही म्हणलं तरी 1:30 वाजता बसलो ते करायला. एवढीशालाच एवढा वेळ लागलाय भाई. निम्म्याच्यावर आमची फाटली. जाऊ दे आता, करणं भाग आहे आम्हाला. हे टाकलंय आता पूर्णपणे. आणि काय बोलतात ह्याच्यावर, ह्याला काय बोलतात तर त्यांनी सांगितलं, हां हे कवर आहे. ते बोलले तुम्हाला टाकू वाटलं तर टाका, नाही तर राहू द्या, इट्स ओके. तर बघूत कसं वाटतंय. तर काही झुंबरचं खूप जास्त काम राहिलं होतं, सो ते तेवढंच केलं, निम्मच केलंय. आणि ओमला सोडून आलोय, दुकान उघडलंय, दुकानात आलोय मी. बाल्या इकडून का हलवा करतोय. तर दुकानात आलोय आणि आपल्या समोरचे अण्णा आहेत ना, त्यांचा गॅस संपला, त्यांनी परत इथं चूल तयार केली बघू शकतात. आता हळूहळू काही बोलतोय, आता हळूहळू सगळ्यांना चूल पेटायचा वेळ आल्या, कारण की विषय झालायच तेवढा गंभीर. तर गाईज मम्मीला आणायला चाललोय रानात. आता आबाला घेतलाय आणि मी. तर गाईज मम्मीला घ्यायला आलोय रानात. मम्मी इथे कपडे बदलते, आबा बसलाय. आता निघायचंय आम्हाला. आमच्या रानात काहीच नाही आता, उन्हाळ्यामुळं पाणीच नाही आमच्या रानात, सगळं सुकलंय.
काय बैलगाडी. तर काहीच घरी आलोय, गाडी लावली, मम्मी तिथं आत आहे काहीतरी बघत बसल्या. आता चाललोय दुकानात, समोर आबा उभा आहे. आता चाललोय तिथं ओम्या बसलाय काळ्याला. हा तुम्हाला दाखवतो, टोपी घालून एकटाच. हे इथं पाणी भरत्यात, पळाले आत. त्यांनी कशी सभा मांडली इथं, कशी बसल्या ती. आणि बाल्या कसा आला एकटा तिकडून टायवेल फिवेल गुंडळून. डोंगराव झाड आहे का? नाही बाबा, झाड येते झाड. थोडं अजून लावायचं ना. मार की एवढं काय तुझं, मला लाज वाटते घेऊ तिकडे, मी मारतो. हा अक्षरच आल्या बाहेर. चिरा बाहेरच तर काय आता जेवण करायचं. आमची दिदी स्वयंपाक केलाय. अण्णाने काय केलं तुम्ही? अण्णा थोडंफार स्वयंपाक अण्णा आहे तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो पण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.